एखाद्या व्यक्तीवरती तुमचं खरंच प्रेम आहे की नुसतंच क्रश आहे हे कसं ओळखणार? 3 साइन्स. नंबर 1, त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला काहीच निगेटिव्ह दिसत नाही किंवा काहीच चुका दिसत नाहीत, फक्त पॉझिटिव्ह गोष्टी दिसतात. या प्रश्नाचं उत्तर जर का हो असेल तर मग ते नुसतंच क्रश आहे. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये जर का काही पॉझिटिव्ह गोष्टी असतील तर काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा असतात. खऱ्या प्रेमामध्ये आपण त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोनही गोष्टींच्या सोबत ऍक्सेप्ट करत असतो, फक्त ब्लाइंडली नाही. नंबर 2, जर का ती व्यक्ती तुम्हाला सोडून इतर कोणाशीही बोलत असेल तर तुम्हाला ओव्हर जेलसी होते. जर का असं असेल तरीही ते फक्त क्रश आहे. खऱ्या प्रेमामध्ये थोडंसं ऑब्सेशन जरी असलं ना तरीही विश्वास त्यापेक्षा जास्त असतो स्वतःवरती आणि ऑफकोर्स त्या समोरच्या व्यक्तीवरती सुद्धा. आपण अल्टिमेटली सोशल प्राणी आहोत, इथे सोशल कनेक्शन्स असणारच आहेत. त्यामुळे खऱ्या प्रेमामध्ये इतके रिस्ट्रिक्शन्स वगैरे काहीही नसतात. अँड नंबर 3, जर का त्या व्यक्तीच्या पाठीमागं तुम्ही स्वतःला पूर्णपणे इग्नोर करताय, जर का असं असेल तरी सुद्धा ते फक्त क्रश आहे. खऱ्या प्रेमामध्ये 2 व्यक्ती पळत नसतात तर उभ्या राहत असतात. खऱ्या प्रेमात असणाऱ्या 2 व्यक्ती नेहमी तुम्हाला एकमेकांना सपोर्ट करताना दिसतील, एकमेकांसाठी उभ्या राहताना दिसतील. आणि अशी व्यक्ती जेव्हा तुम्हाला भेटेल ना तेव्हा तुमच्या लाईफचं व्हिजन क्लिअर होईल, कन्फ्युजन नाही वाढणार. आणि तुम्ही स्वतःलाच जर का इग्नोर करताय याचा अर्थ तुम्ही वीक होताय, ग्रो नाही करत आहात त्या प्रेमामध्ये. मग काय होतं? खरंच प्रेम होतं, क्रश होतं किंवा मग दोनही नाही?